जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती। तर सदर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शनी शिंगणापूर पासून ते प्रयागराज पर्यंतचा प्रवास, आमचा कुंभमेळ्याचा प्रवास कसा प्रकारे झालेला आहे। तर मित्रांनो, आपण 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता शनी शिंगणापूर येथून निघलो होतो प्रयागराजसाठी जाण्यासाठी। तर शनी शिंगणापूर ते प्रयागराजचं अंतर जवळजवळ 1200 किलोमीटर आहे। तर प्रवासाचा एक छोटासा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। तर आम्ही तिथं कधी पोहोचतो, किती गर्दी आहे, कशा प्रकारे तिथं व्यवस्था आहे वगैरे ते सगळे यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर 7 फेब्रुवारीला इथून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यानला तिथं पोहोचू या हिशोबात आम्ही तिथं निघलो होतो। तर 7 फेब्रुवारीला रात्रभर गाडी चालवल्यानंतर पहाटे एका पेट्रोल पंपावरती असे आमचे ड्रायव्हर मामा विशाल भाऊ यांनी 1 तास 1.5 तास चांगली झोप घेतली होती। दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी दुपारी आम्ही अशा या ट्रॅफिकमध्ये सापडलो। रिवा म्हणून एक गाव होतं, त्याच्या अलीकडं एक 10-15 किलोमीटर म्हणजे प्रयागराजपासून जवळजवळ 130 ते 135 किलोमीटर अंतरावरती अशी ट्रॅफिक लागली होती। तर प्रयागराजमध्ये सिटीमध्ये जास्त गर्दी नाही होऊ म्हणून काय केलं आहे प्रशासनाने, प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावरती अशी रोड थोड्या काळासाठी बंद ठेवले होते। आता प्रयागराज इथून 140 किलोमीटर आहे, तरी पण बघा इथं 140 किलोमीटर अंतरावर सुद्धा इथं पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे तिथं भाविकांसाठी। तर समोर JCBची जास्त संख्या दिसल्यामुळं उत्तर प्रदेशची बॉर्डर इथून चालू झाले असं याचा मी सगळ्यांनी समज करून घेतला। तर 14-15 किलोमीटर पुढे गेल्यानंतर रिवा म्हणून एक गाव आलं होतं। त्या गावामध्ये भरपूर अशी ट्रॅफिक होती, म्हणजे जवळजवळ तिथपासून तर प्रयागराजपर्यंत पूर्ण ट्रॅफिक होती। त्याच्यामुळे आम्ही काय केलं, मग मागं येऊन दुसऱ्या मार्गे जाण्याचा निर्णय घेतला। ती व्हिडिओ शूट नाही केली झाली, कारण मॅपवरती पण लक्ष ठेवावं लागत होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल अवेलेबल नव्हता। तर रिवा या गावामध्ये, त्या रिवा गावापासून तर ते प्रयागराजपर्यंत पूर्ण ट्रॅफिक होती। वेळ खूप लागला असता, त्यामुळे आम्ही काय केलं, मॅपवरती दुसरा एखादा मार्ग आहे का शोधला। तर चित्रकूट या गावातून पुढे जावा, बीडा असे थोडे काही खेडेगाव होते, त्या गावातून एक रोड दिसत होता मॅपवरती। म्हटलं जाऊन बघू, जे होईन ते होईन, बघू म्हटलं काय नाही। मग आम्ही ड्रायव्हर मामाला म्हटलं असं तिकडून जाऊ। 35 ते 40 किलोमीटर मेन रोडपेक्षा ते लांबून पडत होतं, तरी पण आम्ही तिकडून जाण्याचा निर्णय घेतला। आणि सुदैवाने त्या रोडवरती आम्हाला कुठेही ट्रॅफिक वगैरे कुठंच भेटली नाही। रोड सिंगलच होता, पण अजिबात कुठं ट्रॅफिक नाही, काय नाही। आम्ही लवकरात लवकर तिथं पोहोचू असं वाटत होतं। तर समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिथलं वातावरण वगैरे होतं। रोडने एकदम निवांत असा एरिया तिथं होता त्या मार्गे। एकीकडे जो मेन रोड आहे तिथं एकदम ट्रॅफिक वगैरे पूर्ण जाम, म्हणजे 8 ते 10 तास लागले असतील ना, आम्ही जिथपासून होतो तिथपासून प्रयागराजला जाण्यासाठी लागले असतील। आणि आम्ही आता तर इथं मॅपमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे, आता हे जो निळ्या कलरचा दिसतोय हे मेन रोड आहे, आणि आम्ही तो मेन रोड सोडून इकडं बीडा दिसतंय का, बीडा वगैरे जावा असे ह्या मार्गे तिकडे पोहोचणार होतो। एकदम म्हणजे ते निळा जो रोड दिसतोय मेन रोड, ते पूर्ण ट्रॅफिकने भरलेला होता। आणि आम्ही इकडं काय दिसतंय शंकरगड असे इकडून डायरेक्टली इथं पोहोचणार होतं। नैनी का काहीतरी दिसलं होतं का आता, तिथं पोहोचणार होतं आम्ही। म्हणजे मेन रोड आम्ही ना 100 किलोमीटर अलीकडंच सोडून दिला होता। आणि मॅपवरती जिथं आम्हाला प्रयागराजपर्यंत जाण्यासाठी मार्ग दिसतोय, मग ते सिंगल असो किंवा कसा असो, त्यात तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कशा रोडने आम्ही गेलो। आम्ही म्हणत होतो ड्रायव्हर मामा इकडं हाय रोड, ड्रायव्हर मामा लगेच तिकडे घेणार गाडी।
तिथले जे गावं आहेत, खेडेगावं, ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते गाव आहेत आणि एकदम असं निसर्गमय वातावरण आहे त्या गावांमधलं. एकीकडे 10 ते 12 तास आम्हाला थांबावं लागलं असतं त्या रोडवरती, एकदम ट्रॅफिकचा रोड, आणि एकीकडे हा असा एक एरिया असलेला एकदम खेडेगावातून जाणारा एकदम छान असा रोड. आमचे गाडी ड्रायव्हर विशाल भाऊ हे एकदम गाडी चालवण्यात परफेक्ट होते. त्यांनी एकदम व्यवस्थित नेलं आम्हाला आणि व्यवस्थित आणलं. आता पुढे गेल्यानंतर एक म्हणजे हे गाव संपल्यानंतर एक मेन रोड लागला होता एक मोठा. त्याला थोडीफार ट्रॅफिक लागत होती, म्हणजे एकाच ठिकाणी उभं नव्हते ट्रॅफिक, पण जास्त गाड्या होत्या त्या रोडने, पण चालू होत्या सगळ्या व्यवस्थित. तर मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये दर 3 वर्षाला प्रत्येक ठिकाणी कुंभमेळे भरत असतात. त्यामध्ये प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या 4 ठिकाणी प्रत्येक 3 वर्षाला कुंभमेळा भरत असतो. तर या 4ही ठिकाणी प्रत्येक 3-3 वर्षाला एक कुंभमेळा होत असतो. म्हणजे एका शहरामध्ये पुन्हा 12 वर्षांनी एक कुंभमेळा होत असतो. असे 12 वर्षांनी 12 कुंभमेळे झाले का तर एक महाकुंभमेळा येत असतो. ते येत असतो 144 वर्षांनी. तर या वर्षीचा जो कुंभमेळा आहे तो महाकुंभमेळा आहे आणि 144 वर्षानंतर हा आलेला आहे. 144 वर्षानंतर म्हणजे सध्या जे लोक हयात आहेत त्यांच्या मागच्या पिढीने पण मागचा कुंभमेळा पाहिलेला नाही आहे, आणि सध्या जे हयात आहेत त्यांची पुढची पिढी पण पुढचा कुंभमेळा महाकुंभमेळा बघणार नाही आहे. त्यामुळं आपल्या सर्व हिंदू बांधवांनी महाकुंभमेळ्यात जाऊन तिथं स्नान वगैरे करून दर्शन वगैरे घेतले पाहिजे. आता काही लोक म्हणतील तिथं गर्दी असते, खूप व्यवस्था नाही आहे राहण्याची वगैरे किंवा काय. तर हे बघा, आपण आता तिथं जे भाविक सगळे येणार आहेत, 40 कोटी लोक तिथं येणार आहे असा अंदाज गव्हर्नमेंटने तिथल्या म्हणजे केलेला आहे. 40 कोटी लोक तिथं येणार आहेत संगमावरती, आणि त्यांनी नियोजन केलेलं आहे 100 कोटी लोकांचं असं ते म्हणतात. तर सरळ विचार करा, आपल्या घरामध्ये साधारण 5 ते 6 लोक असतात, किंवा काहींच्या घरात जास्त असतील 10-15 काय असेल ते. तर घरातले माणसं सोडून जसं काही 3-4 जरी एक्स्ट्रा पाहुणे वगैरे आपल्या घरात आले तरी घरातली परिस्थिती थोडी कोलमडत असते. म्हणजे झोपण्याची जागा वगैरे म्हणा किंवा काय, 3-4 जणांमध्ये नाही म्हणा, पण 5-6 जण जर पाहुणे वगैरे आले तर सगळ्यांच्याच घराची परिस्थिती थोडी मागं पुढं असते. तर आपल्या घरातली परिस्थिती मागं पुढं होऊ शकते 2-4 माणसं एक्स्ट्रा आल्याने. तर 40 कोटी माणसं एका ठिकाणी येणार आहे, म्हणजे एकाच वेळेस नाही येणार आहे ते, पण 5-6 कोटी किंवा 1-2 कोटी लोक 1-2 दिवसात तिथं येत असतात. तर एवढे माणसं एका ठिकाणी आल्यानंतर किती पण व्यवस्था केली व्यवस्थित तरी पण थोडंफार मागं पुढं तर होणारच आहे. ते त्याच्याकडे लक्ष न देता आपण कोणत्या कामासाठी तिथं आलोय, काय भावनेने तिथं आलोय, ही गोष्ट मनात ठेवून तिथं जायला पाहिजे. आता समोर तुम्ही बघू शकता एक ब्रिज लागलाय, आणि ब्रिज पासून तर थेट पुढं जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत एकदम ट्रॅफिक आहे. तर इथं पण आम्ही थांबलो नाही. काय केलं, मॅपवरती बघून गाडी रिटर्न घेतली इथून, आणि आता तुम्ही पुढं बघू शकता कशा रोडने आम्ही पुढं त्रिवेणी संगम जो आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. आता इथून आमच्या मागे 3-4 गाड्या पण आल्या. जसं काय ते विचारून आहे का तुम्हाला रोड माहिती, असं हे हिशोबाने ते आमच्या मागं आले, पार्किंगपर्यंत आले होते पार.
आता त्या ब्रिजला गर्दी असल्यामुळे आपण ब्रिज सोडून ब्रिजच्या खालून एका असं शेती मार्गाने तिकडे संगमाकडे चाललो होतो. आता मॅपमध्ये तुम्ही बघू शकता रोड, मेन रोड कुठं आहे आणि आपण कुठं आहे लोकेशन आपलं. एकदम असं शेती मार्गातून आपण संगमाकडे चाललेलो आहे. तर मित्रांनो, आम्ही पण ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो, परंतु मॅपचा योग्य वापर करून आणि ड्रायव्हर मामांनी पण योग्य साथ दिल्यानंतर आम्ही मेन रोडला थांबत बसलो नाही. जिथे ट्रॅफिक होती तेवढून डायरेक्ट थांबलोच नाही कुठं. यू टर्न घेऊन डायरेक्ट जो मार्ग दिसेल मॅपवरती त्या मार्गाने आम्ही चालत राहिलो. म्हणलं पोचूच कुठंतरी. तर अशा प्रकारे प्रयागराजमध्ये आम्ही पोचलो. जास्त व्हिडिओ घेता नाही आला पार्किंगचा वगैरे, कारण मॅप पण चालू होता आणि चार्जिंग पण संपत आली होती मोबाईलची, त्यामुळे. तर पार्किंगला गाडी लावल्यानंतर असं संगम क्षेत्राकडे जाण्यासाठी पायी जायचं होतं, परंतु आमच्यासोबत वयस्कर लेडीज वगैरे असल्यामुळं आम्ही रिक्षा घेतली आणि असं चाललं होतं रिक्षामधून. तर समोर जो एरिया तुम्हाला दिसतोय तर संगम क्षेत्रापासून 15 किलोमीटर अलीकडे आहे. तर तिथून रात्री आम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करत होतो. तर रिक्षा वगैरे एकदम कमी प्रमाणात होत्या. आता गाडी पार्किंगला आम्ही ना 10 ते 10:30 दरम्यान लावली असन. त्याच्यानंतर हा जे ब्रिज दिसतोय इथं आम्ही 11:30 दरम्यान होतो आणि एकदम संगमापर्यंत जाण्यासाठी आम्हाला 1:30 ते 2 वाजले होते सायंकाळचे. म्हणजे एवढा टाईम तिथपर्यंत पायी जायला लागला होता. आता समोर तुम्ही त्या कुट्या वगैरे पाहू शकता, ते साधू लोकांच्या, महाराजांच्या सर्व. त्या ब्रिजवरती आम्ही होतो आणि खाली ते पूर्ण नदी वगैरे होती. तर 15 किलोमीटर मधला आम्ही 3-4 किलोमीटर रिक्षाने किंवा कशाने गेलो असन. बाकीचा प्रवास आम्ही पायीच केला सगळ्यांनी, थांबत किंवा काय. रात्री एकदम गर्दी कमी वाटत होती लांबून, म्हणजे कमीच होती रोडने वगैरे गर्दी. एकदम रोड कमी होता, त्याला अजिबात माणसं वगैरे काही नव्हते रोडला. आम्ही बॅगा वगैरे सगळं गाडीतच ठेवून दिलं होतं. फक्त आंघोळ करून दर्शन घेऊन रिटर्न यायचं या हिशोबात तिथं थोडेफार कपडे घेतले होते. बाकीचे लोक जे ट्रेनने वगैरे आले ते सगळे बॅगा वगैरे घेऊन सगळं ते संगमाकडे चालत होते. तर तो नदीचा पूल उतरून आम्ही पुढं संगम क्षेत्राकडं जाण्याचा मार्ग जो आहे तिथं पोहोचलो. म्हणजे मेन जत्रा, म्हणजे मेन जो मेळा आहे तो इथपासून सुरू होत असतो. तर समोर तुम्ही बघू शकता असे मंदिर वगैरे आहे तिथं बनवलेलं. आणि हा जो टाइम आहे हा आहे माझ्या मते 12:30 वाजले असते निघा आम्हाला. तर 12:30 वाजता पण बघा किती गर्दी तिथं आहे. मग इथून आम्ही एक परत ॲटो पकडली आणि इथून एकदम असं पुढं संगमाकडे निघालो. गर्दी तुम्ही पाहू शकता, रात्रीची 1 वाजता जी गर्दी आहे तिथं. आता ही जी गर्दी दिसते ही रात्री 12 ते 1च्या दरम्यानची गर्दी आहे आणि थोड्याफार रिक्षा वगैरे तिथं चालू आहे. दिवसभर माझ्या मते तिथं रिक्षा तर काही चालत नसतील, पण गर्दी पूर्ण रोड भरूनच राहत असन. ते पण इतर दिवशी, ज्या दिवशी शाही स्नान वगैरे असन त्या दिवशी मग तुम्ही गर्दीचा अंदाज घेऊ शकता कशा प्रकारे असन.
आता जसं संगम घाट जवळजवळ येत होता तशी गर्दी वाढत होती आणि पाठीमागून येणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत होती. आता तिथे बरेच असे द्वार बनवलेले आहेत, नंदीद्वार वगैरे असं. तरी बघा तुम्ही गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी, जिकडं पाहावं तिकडं नसते लोकच लोक, ते पण रात्री 1 वाजता. आता समोर तुम्ही बघू शकता नंदीद्वार म्हणून एक द्वार आहे आणि त्या द्वारामधून पुढं इथं संगम द्वार म्हणून एक द्वार लागतं, म्हणजे संगमकडे जाण्याचा एक मार्ग आहे. तर आम्ही कुठंच थांबलो नाही, थांबलो असतं तर गर्दीत सापडलो असतो. या हिशोबात आम्ही पुढं चालत राहिलो ना. आता हा जे तुम्ही परिसर दिसताय ह्यो एकदम संगमाच्या जवळचा परिसर आहे. इथं काही लोक झोपलेले होते, म्हणजे लवकर उठून आंघोळ करायच्या हिशोबाने किंवा काय. आता हे जो एरिया तुम्ही बघताय तो एकदम गंगा आणि यमुना यांचा संगम क्षेत्र आहे. मेन जिथं आहे ते तुम्ही पाहताय समोर. आता इथं गंगा आणि यमुना आणि त्यानंतर सरस्वती या 3 नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे. आता गंगा आणि यमुना ह्या 2च नद्या तिथं दृश्य स्वरूपात दिसतात आणि सरस्वती ही जी नदी आहे ती अदृश्य स्वरूपात पाताळातून तिथं संगमित त्या ठिकाणी झालेले आहे असं मानलं जातं. आणि आंघोळीच्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता फक्त कमरे इतक्याच पाण्यापर्यंत तिथं आतमध्ये सोडतात आणि पलीकडून असे बॅरिगेड सारखं काहीतरी लावलेलं आहे आणि पलीकडून ते जाऊन देत नाही. आणि तिथं रात्री 1:30च्या दरम्यान सुद्धा ते कर्मचारी तिथं अवेलेबल होते. त्यानंतर असं गंध वगैरे लावून घेतला आम्ही. स्नान केल्यानंतर तिथं आम्हाला 2:30 वाजले होते. 2:30 वाजता आम्ही तिथून निघालो तर गर्दी खूप वाढली होती, जास्त लोकांची संख्या पण येण्याची खूप वाढली होती. थोडंसं पुढं आल्यानंतर असं चहा वगैरे घेतला तिथं आम्ही. आणि पुढचा व्हिडिओ मग डायरेक्टली गाडीत बसल्यानंतरच सुरू झाला. गर्दी खूप वाढली होती आणि झटपट निघून यायचं होतं आम्हाला. तर येतानीची गर्दी तुम्ही बघू शकता. आता सकाळचा 7:30-8चा टाईम असेल. तर प्रयागराजपासून जे पलीकडची लाईन ब्लॉक होती तर 100 ते 150 किलोमीटरपर्यंत असेच ब्लॉक एकाच ठिकाणी उभा असलेल्या गाड्या दिसत होत्या आम्हाला. 100-150 किलोमीटर नंतर परत 10-20 किलोमीटर रोड मोकळा होता आणि परत पुढं ब्लॉक केलेला होता रोड. म्हणजे प्रयागराजमध्ये गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने काय केलं होतं, प्रत्येक 100 किलोमीटरवरती रोड पॅक केले होते. ते पण 200 ते 300 किलोमीटर म्हणजे 3 टप्प्यामध्ये रोड पॅक केले होते. आणि 300 किलोमीटरच्या पुढं जे रोड होते त्यांना डायरेक्टली 2 दिवस नो एंट्री म्हणून त्यांनी घोषणा केली होती. किती तारखेला? 9 तारखेला. ती गर्दी खूप होणार आहे 12 तारखेला म्हणून त्यांनी 350 किलोमीटरच्या बाहेर जे आहेत त्यांना एक तर वापस जा किंवा 2 दिवस थांबा, 2 दिवस रोड बंद राहील असं डायरेक्टली सांगत होते प्रशासन. तर तो ट्रॅफिकचा पूर्ण व्हिडिओ मी शूट केलेला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. एकदम तुम्हाला मग कळेल, अंदाजे येतात का किती किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक एकदम होती. तर घरी आल्यानंतर तर मित्रांनो कसा वाटला आपला हा शिंगणापूर ते प्रयागराज महाकुंभचा प्रवासाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या चॅनलवरती आपण असेच प्रवासाचे व्हिडिओ वगैरे टाकत जाणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पण महाकुंभला जायचं असेल तर नक्की जा मित्रांनो, गर्दी वगैरे राहणारच आहे. अशा प्रकारे आपण महाकुंभाच्या पाण्याची पूजा करून आपल्या शेतातील विहिरीमध्ये टाकले. जणू काय पूर्ण विहीरच महाकुंभाच्या पाण्याने भरली आहे.
तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.